काल रात्री भाजप शिवसेना नेत्यांची मुंबई महानगरपालिका निवडणुका जागा वाटपासंदर्भात रंगशारदा इथं बैठक झाली। रात्री उशिरापर्यंत ही बैठक चालली। जवळपास 3.5 तासांपेक्षा जास्त वेळ ही बैठक चाललेली होती। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपासंदर्भात या बैठकीत सखोल चर्चा झाली। शिवसेना समसमान जागा लढवण्यावर भर देत आहे। भाजप मात्र जास्त जागा देण्यास तयार नाही। यावरच महायुतीमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। कालच्या चर्चेची माहिती दोन्ही पक्षाच्या नेत्यांना देण्यात येईल आणि आज पुन्हा चर्चा सत्र सुरूच राहील। या बैठकीला भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर हे उपस्थित होते, तर शिवसेनेकडून उदय सामंत आणि राहुल शेवाळे उपस्थित होते। वांद्र्याच्या रंगशारदा इथं बैठक झाली। रात्री 9:30 वाजता ही बैठक सुरू झाली होती। काल रात्री भाजप आणि शिवसेना नेत्यांची मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली, बैठक पार पडली। रात्री उशिरापर्यंत ही बैठक चाललेली होती। जवळपास 3.5 तासांहून अधिक वेळ ही बैठक सुरू होती। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपासंदर्भात या बैठकीमध्ये सखोल चर्चा झाली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मनोज, सगळ्याच राजकीय पक्षांसाठी मुंबई ही प्रतिष्ठेची आहे आणि आता महायुतीमध्ये देखील मुंबईमधील जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। काय घडलेलं आहे नेमकं बैठकीमध्ये? अगदी बरोबर आहे। कालपासून आवेदनपत्र जे आहेत ते विकण्यासाठी सुरुवात झालेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आणि त्याच अनुषंगाने आता राजकीय पक्षामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जशा प्रकारच्या चर्चा सुरू आहे तशीच महायुतीतल्या घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत सुद्धा अशाच प्रकारची चर्चा सुरू आहे। काल रात्री उशिरापर्यंत रंगशारदा या ठिकाणी भाजपच्या वतीने अमित साटम, आशिष शेलार, त्याचबरोबर प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर या नेत्यांची शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांच्यात बैठक झाली। 9:30 वाजता ही बैठक सुरू होती। जवळपास 3 ते 3.5 तास पर्यंत ही बैठक सुरू होती। यामध्ये मुंबईमध्ये ज्या जागा लढायच्या आहेत त्या कोणत्या असतील या संदर्भात ही चर्चा झालेली आहे। परंतु भाजपाच्या वतीने 150 पेक्षा जास्त जागा लढण्यावर भर दिला जात आहे, परंतु शिवसेना सुद्धा म्हणते की समसमान किमान जागांचं वाटप व्हायला पाहिजे, त्या अनुषंगाने ही चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर इतर ठिकाणी म्हणजे मुंबईतल्या काही मराठी बहुल भागामध्ये शिवसेनेचाच वरचष्मा असल्याची माहिती वरचष्मा आहे आणि त्या अनुषंगाने शिवसेना मराठी बहुल भागामध्ये जास्तीत जास्त जागा मागत आहे आणि यावरच तोडगा काढण्यासाठी म्हणून गेले 2 दिवस झाले या बैठका सुरू आहे, परंतु तोडगा मात्र यावर निघालेला नाही। कालची ही बैठक झालेली आहे, त्या बैठकी संदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांना ही चर्चा जी झालेली आहे ती सांगण्यात येईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज बैठक होण्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।